जिद्द एकच जिद्द काय तुझ्या परीने तिकडे जायचं आहे का आपल्याला? राहू दे, झाली ना तर रद्द. न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलवरती आपण कित्येक महिने झाले पालघर जिल्ह्यातील कंपनी याबद्दल आपण अनेक समस्या मांडलेल्या आहेत. आपल्या पंचक्रोशीमध्ये आपण बघितल्या तर जेव्हा गावांमध्ये कंपनी यायची असेल त्यावेळेस जे कंपनीचे मालक असतात किंवा इतर कोणी असतील अधिकारी ते गावातील लोकांशी चांगले प्रेमाने बोलवून तुमच्या गावामध्ये जर कंपनी आली तर तुमच्याच गावातील ग्रामस्थांना ह्याचा उपयोग होणार आहे म्हणून अगोदर चांगलं बोलतात आणि त्याच्यानंतर कंपनी आल्यानंतर तुम्ही कोण किंवा दिलेली आश्वासनं ही कैराच्या टोपलीमध्ये टाकली जातात. तसंच बघायला गेलं तर अनेक अशा समस्या आहेत. तर आज आपण गुंदले ग्रामपंचायत या ठिकाणी आलो होतो. 8 महिन्यापासून येथील लोक जो लढा देत आहेत. करमतारा नावाची कंपनी येणार होती पण येथील जे ग्रामस्थ आहेत ते एकजुटीने त्या कंपनीला त्यांनी विरोध केला आणि ह्या गावामध्ये ही विनाशकारक कंपनी आहे ती आता येऊ देणार नाही अशीच एक जिद्द ठेवली होती. त्या जिद्दीवर ते ठाम होते. त्यामुळे ह्या गुंडले गावामध्ये ही कंपनी होणार नाही. ह्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगावंसे वाटते, आपल्या गावामध्ये कोणतीही मोठी समस्या आली कोणतीही अडचण आली तर येथील ग्रामस्थ किंवा आपल्या ग्रामस्थांची एकजूट असेल तर आपण कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो. हे गुंदले गावाचे एक उदाहरण सर्वांसमोर उभं राहिलं आहे. जी गुंदले गावामध्ये करमतारा नावाची कंपनी होणार होती त्या कंपनीला ह्या ग्रामस्थांनी 100% विरोध केलेला आहे. त्यासाठी आज आपण आलेलो आहोत. तर आपल्यासोबत आज गुंदले गावामध्ये ग्रामसभा होती. तर ग्रामसभेमध्ये करमतारा विषय निघाला होता. तर आपल्यासोबत गुंदले गावाचे ग्रामस्थ आहेत. त्यांनाच विचारूया का आज ग्रामसभेमध्ये काय ठराव झाला. प्रथम त्यांचं नाव विचारूया. माझं नाव सूरज अनंता दुमाडा. मी या ग्रामसभेत एक नागरिक म्हणून आहे. ग्रामसभेमध्ये आम्ही 8 महिन्यापासून करमतारा कंपनी या लढ्यामध्ये लढत होतो परंतु त्याचा आम्हाला काय फायदा होत नव्हता. परंतु आज आम्हाला ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामसभेचे आलेले सर्व लोक आणि आम्हाला भरपूर सपोर्ट झाला. त्यांची सपोर्टमुळे आज करमतारा कंपनी ह्याच्यामुळे आज ती तिथे येणार नाही किंवा कोणता पण प्रोजेक्ट तिथे येणार नाही. आम्ही दुसऱ्यांना पण असाच संदेश देऊ की समस्तेचे जेवढे काही नागरिक असतील जे एकजुटीने राहतील तिथे कोणती पण अशी म्हणजे घातक कंपनी प्रदूषण किंवा वायू प्रदूषण किंवा त्याच्याने लोकांना त्रास होईल आणि त्याच्या जल प्रदूषण किंवा खूप काही अशा वाईट गोष्टी होतील तशी कंपनी येऊ नये म्हणून ग्रामसभेने असे जर एकत्र राहिले तर ते चांगलं आहे. गुंदले गावातील ग्रामस्थांनी 8 महिन्यापासून जो करमतारा कंपनी आहे त्याला एकजुटीने विरोध दर्शवला होता आणि ते एक ठाम मताने असल्यामुळे आज गुंदले गावामध्ये करमतारा कंपनी ही येणारच नाहीये हे आज ग्रामसभेमध्ये एक मताने ठाम झालेले आहेत. तर आपल्यासोबत गुंदले गावचे ग्रामस्थ आहेत. त्यांनाच ह्या घटनेबाबत सविस्तर माहिती विचारूया. प्रथम नाव काय? माझे नाव आहे रोहन पाटील, गुंदले ग्रामस्थ. सदर आज आम्ही असा ठराव केलेला आहे की करमतारा ही नावाची कंपनी पुन्हा आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या गावामध्ये येणारच नाही. हा एकजुटीने आज एक ठराव मंजूर झाला संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये. सदर कंपनी ही एकदम विनाशकारी कंपनी होती. ही कंपनी येणारे आपल्या इथे जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणासारखे प्रश्न होतील. आज आपल्या एरियामधून सूर्या नदी जात आहे. सूर्या नदीचे पाणी हे संपूर्ण पालघर जिल्हा, बोईसर तसेच तारापूर इंडस्ट्रियल एरिया व वसई विरार महानगरपालिकेपर्यंत जाते. तर सदर कंपनीचे पाणी जे सांडपाणी जर ह्या नदीमध्ये गेले असता तर जलप्रदूषण झाले असते आणि मोठा एक प्रश्न नागरिकांच्या आरोग्याचा झाला होता. आता ही करमतारे कंपनी सांगितली तर पंचकृषीतील संपूर्ण गावांना त्रास झाला असता आणि आपला पूर्ण जिल्हा आहे हा जिल्हा या प्रदूषणामध्ये आला असता आणि पाणी हे जीवन आहे आणि आपली जी जीवनवाहिनी आहे अशी सूर्या नदी आज खराब झाली असती. आज आम्ही हा ठराव मांडून एक मोठा निर्णय केलेला आहे की अशा ह्या जीवन विनाशक कंपनींना आम्ही पुन्हा इकडे येऊन देणार नाही.
सदर कंपनीने एक खोटी प्रेस नोट जाहीर केली होती. ह्या प्रेस नोटमध्ये सांगितले गेले होतं की आम्ही महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडनं परमिशन घेऊन आलो आहे. पण मी सांगू इच्छितो की आमची जी ग्रामपंचायत ही पेशा अंतर्गत आहे. पेसा कायदा असं सांगतो का जोपर्यंत ग्रामस्थांचा ठराव मंजूर होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्र प्रदूषण मंडळ किंवा उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाऊ शकत नाही आहेत. आणि हा त्यांचा जो ठराव होता त्यांनी केलेला कट होता हे सर्व ग्रामस्थांसमोर आम्ही जाहीर केले आहे आणि पंचक्रोशीतील लोकांना पण समजवून दिलेलं आहे. आणि आम्ही सर्वानुमते एक ठराव मंजूर केलेला आहे की अशा कंपनीला आम्ही विरोधच आहे. आणि ह्याच्याच आम्ही एक संदेश देत आहेत आम्ही ग्रामस्थांतर्फे आणि गुंजले गावातर्फे की अशा प्रकारची कुठलीही प्रदूषणकारी कंपनी आमच्या गावात किंवा आपल्या एरियात येऊ नये. आणि जर अशी कंपनी आल्यास आपल्या सर्वांचाच विरोध असेल. जी करमतारा कंपनी आपल्या गुंजल्या गावामध्ये येणार होती, त्या गुंजल्या गावामध्ये जी करमतारा कंपनी येणार होती त्यामुळेच आपण बघायला गेलं तर आपल्या बाजूला सूर्या नदी आहे. जर करमतारा कंपनी ह्या गावामध्ये आली असती तर सूर्या नदीचं पाणीसुद्धा प्रदूषित झालं असतं, दूषित झालं असतं आणि हेच पाणी पूर्ण आपल्या पंचक्रोशीमधले ग्रामस्थ नागरिक पित असतात. बरोबर आहे. सूर्यासारखी झळणारी आणि अगदी कोरी करकरीत माणसाला जीवनदान देणारी अशी सूर्या नदी ही आमच्या गावाच्या शेजारीच आहे. त्याचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे. पण तीच नदी, त्याच नदीचं पाणी जे इथून दरेखोऱ्यातून पुढे वसई, विरार आणि संपूर्ण पालघर जिल्हा, इतर जिल्हा या ठिकाणी जाणारी ही जी सूर्या नदी आहे त्या नदीचं पाणी हे दूषित होणार होतं. ते एका निव्वळ अशा करमतारा कंपनीमुळे आणि त्या कंपनीसाठी विरोधासाठी आमच्या ग्रामपंचायतीने याआधी ऑलरेडी त्या ठिकाणी त्याला परमिशन नाकारलेली आहेत. आणि पुन्हा एकदा परत आमची ग्रामसभा झाल्यानंतर त्या ग्रामसभेमध्ये आम्ही पूर्णतः एकमताने पूर्णतः त्या कंपनीला विरोध, कारण ती कंपनीला जर आम्ही परमिशन दिली तर ही आपल्याला जीवनधारा सूर्या नदी आहे ती पूर्णतः दूषित होऊ शकतं. माणसाचं जीवन जे आहे ते पूर्णतः जीवन हे नष्ट होऊ शकतं. हा सगळा अंदाज घेऊन आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण एकमताने या सूर्या नदीच्या दूषित होणाऱ्या पाण्यासाठी त्या कंपनीला पूर्णतः विरोध केला. मी भरत लक्ष्मण भोईर, मी जय आदिवासी युवा शक्ती जयस संघटनेचा पालघर जिल्ह्याचा उपाध्यक्ष. आणि आज इथे गुंजले आणि ग्रामपंचायत गुंजलेचा एक ग्रामस्थ, जागरूक ग्रामस्थ, आज इथे ग्रामपंचायत गुंजलेची ग्रामसभा आणि त्या ग्रामसभेमध्ये एक महत्त्वाचा विषय की करमतारासारखा जो विनाशकारी प्रकल्प आपल्या येऊ पाहत होता त्या प्रकल्पाला आज आपण इथे ग्रामस्थांनी जो विरोध केला, खरंच म्हणजे सर्व ग्रामस्थांचं मानावं तेवढं आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण हा विनाशकारी प्रकल्प आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी धोकादायक होता. त्याच्यामुळे ही एक ग्रामस्थांची जी विरोध करून त्यांना इथे प्रकल्प येऊ नये म्हणून जो विरोध केला त्याच्याबद्दल खरंच सर्व ग्रामस्थांचे आभार. आणि येणारा विनाशकारी प्रकल्प तसेच इथे होऊ पाहणारं जे प्रदूषण आहे, होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याला ही गावकऱ्यांची एक मोठी विजय आहे. मी सर्व ग्रामस्थांना खरंच याचं एक अभिनंदन करेन की असंच होणाऱ्या जे विषय आहेत त्याच्यामध्ये आमच्या पाठीशी राहावं, सर्वांनी एकत्र राहून लढावं आणि होणारे विनाश जे आहेत आपल्याकडे जे होणारे विनाश आहेत त्यांना थांबवण्यासाठी मदत करावी. धन्यवाद. तुमचं नाव? नमस्कार, मी चंद्रकांत वावरे, गुंजले ग्रामस्थ. आज आपण करमतारा या विषयावर बोलतो. करमतारा कंपनी म्हणजे तिथे होणारं जलप्रदूषण, वायू प्रदूषण किंवा तो ध्वनी प्रदूषण असेल याच्यासाठी. पण आपल्याकडे जर हा कंपनी आला असता तर त्याचं येणारं सांडपाणी असेल ते आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी, म्हणजे इथे जी सूर्या नदी आहे आमची, सूर्या नदीतून आज आपल्याकडे तारापूर इंडस्ट्रियल एरियामध्ये तसंच वसई, विरार किंवा पालघर या सगळ्या ठिकाणी पाणी पोचते, ते सुद्धा शुद्ध. आणि त्या जर शुद्ध पाण्यामध्ये जर का इथलं केमिकल किंवा अशुद्ध पाणी जर सूर्या नदीमध्ये गेलं तर ती नदी अशुद्ध होईल आणि अशुद्ध पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. आणि हे सगळं काम आपल्या गुंजले ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी किंवा सभासदांनी आणि आपल्या इथल्या अधिकाऱ्यांनी त्या कंपनीला बंद केलं, त्याचे खूप खूप आभार आहेत. बोईसर रोडच्या लगतच गुंजले नावाचे एक गाव आहे आणि ह्या गुंजले गावामध्ये एक विनाशकारक प्रदूषणकारी कंपनी येणार होती. त्या कंपनीचं नाव आहे
करमतारा कंपनी हा कंपनीमध्ये ही कंपनी आहे. ही कंपनी ह्या गावामध्ये येऊ नये म्हणून गेल्या 8 महिन्यापासून येथील ग्रामस्थ जो लढा देत होते त्या लढ्याला अखेर त्यांच्या यश आले आहे आणि ही कंपनी गुंदले गावामध्ये येणार नाही आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज गुंदले गावामध्ये 14 मेला ग्रामसभेचे आयोजन केले होते आणि या ग्रामसभेमध्ये एकमताने ठाम निर्णय झालेला आहे. प्रत्येक गावाने असेच एकमताने एक ठामपणे जर कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेतला तर त्याचा विजय हा निश्चितच आहेच. हेच उदाहरण आपल्या एक डोळ्यासमोर आहे, ते म्हणजे गुंदले गाव. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, गुंदले. Information.